नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सात ज्ञानेश्वरी दिवस 257. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. दुराग्रह हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे, मग महार्णव गवाक्षे रिघोनी ठेला. तेथ तुझेनी गोसावीपणे एक वेळ बुद्धीची या ठाया येणे, हे दुसरे वराह होणे पडिले तुझ. ऐसे अपार तुझे केले, एकी वाचा काय मी बोले, परी पाचही पालव मोकलिले मज प्रती. ते काही न वचेची वाया, भले यश फावले देवराया, जे साध्यंत माया निरसिली माझी. दुराग्रह रूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी वसुंधरा काखेत सुदली म्हणजे धरली, आणि मग तो मोहरूपी महार्णव म्हणजे समुद्राच्या गवाक्षे म्हणजे झरोक्यात शिरून राहिला. तेथे देवा तुझ्या गोसावीपणे म्हणजे सामर्थ्याने एक वेळ माझी बुद्धी आपल्या ठाई आली. हे म्हणजे तुला दुसऱ्यांदा वराह अवतार घ्यावा लागला असेच झाले. याप्रमाणे तुझी उपकाराची कृत्ये अपार आहेत, त्यांचे मी एका वाचेने काय वर्णन करू. परंतु एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही आपले पाचही पालव म्हणजे प्राण मला अर्पण केल्यासारखे आहे. हे देवराया, आपले हे करणे वाया न जाता आपल्याला भले यश फावले म्हणजे प्राप्त झाले आहे, कारण माझी माया व अज्ञान साध्यंत म्हणजे समूळ निरसले म्हणजे नष्ट झाले आहे. आजी आनंद सरोवरीची कमळे, तैसे हे तुझे डोळे, आपुलिया प्रसादाची रावळे जया लागी करीती. हा हो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायसी पाबळी गोठी, केऊती मृगजळाची वृष्टी वडवा नळेसी. आणि मी तव दातारा, ये कृपेची ये रिघोनी गाभारा, घेत आहे चारा ब्रह्मरसाचा. तेने माझा जी मोह जाये, एथ विस्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले आहाती. महाराज, आनंदरूपी सरोवरातील कमळासारखे असे तुझे डोळे, आपल्या कृपा प्रसादाची रावळे म्हणजे मंदिरे ज्याच्यासाठी करतील, म्हणजे ज्याच्यावर आपली कृपादृष्टी होईल, अहो त्याची आणि मोहाची भेट होईल, म्हणजे तो मोहाने ग्रस्त होईल, अशी पाबळी म्हणजे तुच्छ वा निरर्थक गोठी म्हणजे गोष्ट बोलण्यात काय अर्थ आहे. मृगजळाच्या वृष्टीचा वडवानलावर काय परिणाम होणार. आपल्या कृपेपुढे मोहाचा काय टिकाव लागणार. आणि हे दातारा, तशात मी आपल्या कृपेच्या गाभाऱ्यात रिघोनी म्हणजे शिरून ब्रह्मरसाचा चारा घेत आहे, म्हणजे आत्मज्ञानाचा अनुभव घेत आहे. त्या योगाने माझी मोहमाया, भ्रांती, अज्ञान नष्ट होईल. यात विस्मयकारक असे काय आहे. तुझे पाय शिवतले म्हणजे तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो की खरोखर माझा उद्धार झाला आहे. हे कमलपत्राक्ष, त्वत्तः भूतानां भवाप्ययो मया विस्तरशः श्रुतौ हि च अव्ययम महात्म्यम अपि श्रुतम. हे कमलपत्राक्षा म्हणजे कमलपत्राप्रमाणे नेत्र असलेल्या श्रीकृष्णा, मी आपल्याकडून भूतांची उत्पत्ती व विनाश हे विस्तारपूर्वक ऐकले आहे. तसेच आपले अव्यय व अविनाशी असे महात्म्य देखील ऐकले आहे. पै कमलायत डोळसा, सूर्यकोटी तेजसा, मिया तुझ पासोनी महेशा परिसले आजी. ये भूते जयापरी होती, अथवा लयाहन जैसेनी जाती, ते मजपुढा प्रकृती विवंचिली देवे. आणि प्रकृती किर उगाणा दिधला, वरी पुरुषाचाही ठावो दाविला, जयाचा महिमा पांघरोनी जाहला धडवता वेदू. जी शब्दराशी वाढे जिये, का धर्म ऐशिया रत्नांते विये, ते येथींचे प्रभेचे पाये ओळगे म्हणोनी. ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गेक गम्य, जे स्वात्मानुभव रम्य, ते यापरी दाविले.
जैसा केरू फिटलिया आभाळी तिठी रिगे सूर्यमंडळी का हाते सारुनीस बाबुळी जळ देखीजे. हे कमलनयना व कोटी सूर्यासारखे तेज असलेल्या देवा महेशा, मी आपल्याकडून आज असे ऐकले आहे की हे सर्व भूत मात्र ज्या रीतीने प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि उत्पन्न झालेली भूते ज्या रीतीने पुन्हा प्रकृतीमध्ये लय पावतात, ती प्रकृती देवांनी माझ्यापुढे विवंचिली, म्हणजे मला विस्तारपूर्वक सांगितली. आणि त्या प्रकृतीचा व मायेचा कीर उगाणा म्हणजे प्रकृतीच्या कारभाराचा चांगला उलगडा केला. आणि त्याहीवर ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून म्हणजे ज्या परमेश्वराचे गुणगान करून वेद झडवता म्हणजे सवस्त्र व सुशोभित झाले, त्या परमेश्वराचा ठावो म्हणजे त्याचे मूळस्थान देखील आपण मला दाखविले. हे प्रभो, आपल्या चरणीच्या प्रभेचा ओळगे म्हणजे आश्रय केल्यामुळेच वेद उत्पन्न होऊन अस्तित्वात आहेत व त्यांच्यापासून धर्मासारखी रत्ने निपजली आहेत. असे आपले महात्म्य अगाध आहे. सकळ मार्गांनी जाणण्याचा असा तो एकच योग्य विषय आहे व जे स्वतःच्या आत्मानुभवाने रममाण होण्याजोगे आहे, ते आपण मला यापरी म्हणजे याप्रमाणे दाखविले. ज्याप्रमाणे आकाशातील केरू म्हणजे अभ्रे वा ढग नाहीसे झाल्यावर दिठी म्हणजे आपली दृष्टी सूर्यमंडळात रिगे म्हणजे प्रवेश करते, अथवा पाण्यावरील बाबुळी म्हणजे शेवाळे हाताने बाजूला सारल्यावर स्वच्छ जळ दिसते. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.